इथे मम्मी ते सकाळी 4 वाजेपासून उठले होते कारण त्यांना नैवेद्य तयार करायचा होता. इथे सगळेजण नैवेद्य तयार करतात. आता ही माझी मम्मी आहे, मम्मीची मामी, माझी मामी सगळे त्याच कामात लागलेत. बघा हा कसं तोंड लपवतोय. बघा बघा बघा. सकाळी उठता उठता आमची मस्ती चालू होती. त्यानंतर मम्मी ब्रश वगैरे केला. मग आम्ही मस्त चहा पिलो सगळेजण. बघा चहा पितोय. आई उचलो तर दे दीदी. घे पे. आई फुक कोणता ये ना फुक मार दे त्यांना पीती दिसू. घेन फोन क्लॅरिटी काय भारी हो. हमको भी कोई चाय पिला दो. ये मी माझ्यासाठी घेतले बोलून. नाही बंधन. कापूर उडी लागा या बाय. काय क्यूट दिख रहा है ना वो बोला. तुझ्या वजन जास्त नाही झालं ना. फायनली आता आम्ही निघालो. तर आम्हाला पूर्ण गाव फिरायचं होतं अजून. आमचा तुषार होता असा दिसतोय जसा त्याचा साखरपुडा जे आज. पूरा दिन भर फिर नाही बहीण का ब पूरा दिन भर फिर नाही म्हणते. पुरा गाव एकटा फिरण्याच्या आधी. भाऊ मामानं साखरपुडा आहे. प्रवीण भाऊची स्माईल तर बघा. होय होय. ही आहे माझ्या मामाची मुलगी हिरू. तशुला आणि ध्रुवला पकडून पकडून आम्ही खूप थकलो होतो आज. दे ना मग कोणा तरी. बघा हे कंजूस लोक. इथे आहे असं चालत होतो. नो 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 नो. इथे चालू होते आमची मस्ती. तर अशी आमची मस्ती चालू आहे. आता आम्ही मस्त मंदिरावर जाऊ. म्हणजे मंदिरावर ओट्यावर बाकीच्या मागे राहिले म्हणून आम्ही इथे बसून घेतलंय आता एक सावली बघून. आणि आज मला मेकअप करायला सुद्धा टाइम नाही. मी साधी पावडर सुद्धा लावलेली नाही. बस नाही बाय बघून घे. पावडर नाही ना लिपस्टिक नाही काही लावलं नाही मी. तशो नाचो. हाय ग्लोईस गाइस नाही ग्लोईस. हा व्हिडिओ 3-5 गाणं होती बघ. आता आम्ही बसलोय. तर आम्ही आता निघालो होतो जेवणासाठी. मसाले भात नंबर लागेल नाही आज. बाबा ते कसं करा ना. मागे उभा राहा नाही तर अजून नंबर लागाव नाही. 2-3 वाजता तुमनं तोंड सांगी राही ना. तुम्ही तेवढी भूक लाग जाईल. खूप भूक लागली होती. मग आम्ही जेवणाला बसलो. घरी येऊन टरबूज वगैरे खाल्लं. देखार भाऊ सोन बोट्या पोरा पडे गया ताते हाय खावाय राहिना.
देख अरे केवढा मोठा हात मारेल बो या दोन्हीच नी. हा 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 हा. आज मस्त पास्ता बन रहा है ना बो. अरे फ्लॅट चालू कर, गोरा दिसतोत ना. इथे बघा यांची कशी मस्ती चालू आहे, कशी कढई धुवून आली होती ती पागल. काय सांगू खरंच, कढईला कशी धुवायला, कढई दाखव तू ब्लॉग मा. कढई दिव्या तुला काय म्हणणे. चांगला समज लागतच बरं. समथिंग जाय ना समथिंग. शेवट समथिंगच असते ना. कढई कशी धुवायला होती दे की का हा? कढई कशी धुवायली रिकामा काय बनवता येस ना पण पास्ता. मारे मटन चालत नाही सर असं खातो ना. थंड पाणी का टाकणं पडत. कसं चिपकायला नको त्यासाठी थंड पाणी टाकावं लागतं बाबू. कितना टाइम लागेल पास्ता बनावं. कम से कम आधा घंटा लगेगा. तशू आला आता. तशू म्हणे मी टेस्ट करून बघतो म्हणे मम्मी कसं झालंय कसं नाही. त्याला गरम लागलं तर त्याने ठेवून दिलं. पोरनी कितला भारी ते माग साला मिरच्या नव्हत्या तिने मिरच्या तडका मारली ना. कम समजा एक. काय होतं हो हा? काय होतं तुझे एडिटिंग नव्हतं का काही काय परसो कशी एडिटिंग करू या मग पास्ता खायला. एकदम गंदा मेयोनीज टाकून टाकून पास्ता खात होतो आम्ही. आम्हाला चम्मच सुद्धा सापडत नव्हतं. एका चम्मचवर आम्ही भांडण करत होतो. पास्ता का आणि नवी स्टाईल. एक नंबर लागून हाय पोर चाया कर रहा है ले आहे ना आत में ले. तर गाईज आता आमचा ब्लॉग इथेच आम्ही खतम करतोय. पास्ता करून खूप झोप लागते आम्हाला. प्रवीण दादाला तेवढा आवडला त्यांच्या बोलणं. एकच नंबर. चला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. जय खानदेश. जय खानदेश. जय खानदेश. जय खानदेश. पर्यंत दादा जय खानदेश. चला मग बाय बाय. आपला